सप्ताह का रीडिंग कर रहे हैं हमारे सप्ताह दल के असिस्टेंट स्टाफ ऑफिसर टीएम आचार्य जी, उनके साथ को साथ दे रहे हैं कांग्रेस साहब, चंद्रताई कास्ते और आनंदा भेड़िए। तालियां बजती रहनी चाहिए। तालियां बजती रहनी चाहिए। सप्ताह सेंटर में तालियां बजा सकता है। अभिवादन करू आणि सचिन माळी यांचा कार्यक्रम टप्पा नंबर 2 मध्ये ठेवलेला आहे। सर्व भीमसैनिकांना, भीममातांना आपला अभिवादन झाल्यानंतर ज्यांना बाबासाहेबांची, भगवान बुद्धाची गीतं ऐकावी टप्पा नंबर 2 कडे जावं। शीतल साठे आणि सचिन माळे यांचा जंगी शाहिरी जलसा स्वाद घ्यावा। या ठिकाणी सेंटर उद्योग नाशिक, नगर सिन्नर जिल्हा नाशिक रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। आलेल्यांनी त्यांचा लाभ घ्यावा। बरोबर। अभी सप्ताह दल का स्पर्धा है। कबड्डी है। ही जागा हिरे यांच्या शिक्षण संस्थेला दिलेली होती। ती जागा आम्ही परत घेतली आणि या शिक्षण संस्थेने परत दिलेल्या जागेवर आम्ही जे आहे बाबासाहेब आंबेडकरांना पुतळा कार्यकर्ते जे आहेत म्हणजे जे कर्मचारी त्यांना राहण्यासाठी 15 कोटीमध्ये हे सगळं तयार झाल्यानंतर दुसऱ्या 15 कोटीमध्ये विपश्यना भवनच्या समोर आपल्याला दिसत आहे एम्पी थिएटर। त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल हे सगळं पाली भाषेचा सगळा अभ्यास करता येईल, इतर भाषांचा अभ्यास करता येईल, गौतम बुद्धाचं ज्ञान प्रसारित करता येईल। अशा प्रकारचे जे आहे व्यवस्था त्या इथं आपण केलेली आहे। खरं म्हणजे 3 भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रसिद्ध आहेत। त्यातली पहिली भूमी ही आहे, ती पहिली भूमी मुक्तीभूमी नांदेड जिथे शिक्षा घेतली बाबासाहेबांनी आणि करोडो लोकांना दिली ती दीक्षाभूमी। आणि तिसरी भूमी ही महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेबांची चैत्यभूमी। आश्चर्याची गोष्ट 1935 नंतर पुढची 70 वर्ष पुण्याला माहिती सुद्धा नव्हती। मला आनंद आहे की आज हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल्या शक्तीतून आंबेडकर स्कूल म्हणा, मोठ्या पुतळा म्हणा, विपश्यना केंद्र हे सगळं निर्माण झालं। आनंद आहे की आज लाखो लोक तिथे यायला लागले। बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासाचं स्मरण करायला लागले। मला आनंद
भगवान गौतम बुद्धांचं सुद्धा दर्शन घेतात. मान्यवरांनी आपल्याला विनंती आहे की या वेळेला आपण आतापर्यंत आपण हे सगळं सांभाळल्यानंतर स्थानिक लोकांनी सांभाळलं, आमदार फंडाने आम्ही सांभाळलं. आता महाराष्ट्र सरकारच्या बावटीच्या भागामध्ये आपलं ही सगळी जे डेव्हलपमेंट झालेली आहे हा सगळा कारभार देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून आमची अपेक्षा नीट स्वच्छ ठेवा आणि कायद्यानं नियमाप्रमाणे शिस्तीमध्ये हे सगळे कार्यक्रम कसे पार पडतील याची आपण काळजी घ्या. आणि हे विसरू नका की आज आपण हे निर्माण केलेलं हे विमुक्तीभूमी विकास हा करोडो लोकांसाठी संदेश आहे. इथलं सुद्धा हे जे काही इथे उद्घाटन केलं त्यावेळेस सुद्धा पुण्याने काही वंदे भारत असे आले होते. पुढचं आपण तिथे केलं विपक्षाला केंद्राचं महाराष्ट्राचे वंदे भारत आले, सिंगापूरचे वंदे महोदय सगळे आले, जगातले प्रमुख तिथे आले आणि जे आहे त्याचं उद्घाटन केलं आणि आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. आपण या भूमीचा विकास आपण केलेला आहे. आता याचं जे आहे योग्य प्रकारे पालन करणं, शिस्तीमध्ये राहणं, सगळ्या गोर गरिबांना दर्शन घेऊन देणं आणि बाबासाहेब आंबेडकर सांगितलेल्या मार्गावर आपण चालणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय भीम. जय 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 भीम. परभणी उत्तर मंडळी गोंडल साहेबांचा या ठिकाणी बापूसाहेब सलवते उद्दिष्ट ग्रामपंचायत अधिकारी राज्याध्यक्ष संघ राज्याध्यक्ष यांनी हा ध्वजाचं ध्वजारोहण या ठिकाणी उभारलेला आहे. साहेब ते तुमचा सत्कार करू इच्छितात आणि लवकरात लवकर सत्कार करावा. रायगड दक्षिण मंडळ हा समोरचा स्तंभ या संघटनेने केलेला आहे. उलट करा, उलट करा, उलट करा, ते उलट करा. अहमदनगर मंडळी अहमदनगर उत्तर त्याला सावकाश थोडी गर्दी कमी करा. उत्तरच्या साहेबांना या घोषणा भूमीवर नामदार भुजबळ साहेबांनी विकास केल्यापासून अथांग जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नामदार भुजबळ साहेबांचं आणि या संपूर्ण येवले तालुक्याचा विकास करून भुजबळ साहेबांचं या ठिकाणी येवलेकरांच्या आणि मतदारसंघाच्या वतीने स्वागत. पुढे तू पुढे
विश्राम ब्रेक सावधान ब्रेक लोगों सामने देख आज के परेड के लिए 394 महिला सैनिक 240 पुरुष सैनिक और 67 ऑफिसर 751 आपके निरीक्षण के लिए परेड अजून स्वागत करा 800 सैनिक आहे आई पण इथे आहे आई तो उद्या आहे हा द्या इथं आई जवळ द्या हो थोडी सगळ्यांना फोटो घेऊ द्या थोडी मोकळी घेऊ द्या ना थोडी साईड लावा साहेब जन्म ऑफिसर रिपोर्ट वन पार्टीचे महासंचालक सुनील वारे महाराष्ट्र अन्न आयोगाच्या सदस्य जळगाव बटालियन पगारे वसंतराव पवार दिवस लोणारी भागीरथ पगारे प्रकाशवास संजय पगारे गुड्डू जावळे समाधान पगारे सुभाष गांगुर्डे मंगेश शिंदे नवी मुंबई बटालियन दत्तू वाघ पार्टीचे सर्व अधिकारी माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातांनो आता हा सगळा इतिहास तुम्हाला सांगण्यात आला 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या येवल्यातून धर्मांतराची घोषणा केली मी फुले शाहू आंबेडकरांचा बोलवला त्यांच्या मार्गावर आम्ही चालतो त्यामुळे ज्या वेळेला मी 2004 ला इथे आमदार म्हणून निवडून आलो मंत्री झालो त्यावेळेला इथे आमच्या सगळ्या सदस्यांनी मला इथे आणलं आणि सांगितलं या भूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली मी म्हटलं अरे मग घोषणा नाशिक केली बटालियन ऑफिसर रिपोर्ट वन पार्टीचे महासंचालक सुनील वारे महाराष्ट्र अन्न आयोगाच्या सदस्य जळगाव बटालियन पगारे वसंतराव पवार दिवस लोणारी भागीरथ पगारे प्रकाशवास संजय पगारे गुड्डू जावळे समाधान पगारे सुभाष गांगुर्डे मंगेश शिंदे नवी मुंबई बटालियन दत्तू वाघ पार्टीचे सर्व अधिकारी माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातांनो आता हा सगळा इतिहास तुम्हाला सांगण्यात आला 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या येवल्यातून धर्मांतराची घोषणा केली मी फुले शाहू आंबेडकरांचा बोलवला त्यांच्या मार्गावर आम्ही चालतो त्यामुळे ज्या वेळेला मी 2004 ला इथे आमदार म्हणून निवडून आलो मंत्री झालो त्यावेळेला इथे आमच्या सगळ्या सदस्यांनी मला इथे आणलं आणि सांगितलं या भूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली मी म्हटलं अरे मग घोषणा नाशिक केली बटालियन दैनिक वृत्त सम्राटचे कुणाल कांबळे यांचं स्वागत आहे मदत येऊ नको बाळा पाठीमाग बॅगवाला फाईट आणि जय भीम सर सैल्यूट सैल्यूट नहीं करना है सावधान रहना है सभी सैनिक और पदाधिकारियों ने
सावकाश. ये जो लाइन दिखती है उसे पीछे रहिए. हाँ. या राज्यस्तरीय संघटनेचं होणार आहे ना, सर्व केलेलं आहे. ऑफिसर आहे. या ठिकाणी त्यांच्या विनंती नामदार करण्यासाठी आलेले आहेत. थोडं शांततेचं सहकार्य करा सगळ्यांनी. थांबरे बाबा बोल. जो ऑफिसर है सबसे आगे रहेंगे. 3 लाइन करेंगे. जल्द आज 3 लाइन ऑफिसर सगळे 3 लाईन म्हणा. और ऑफिसर्स सबसे आगे